विविध विकास कामांचं उद्घाटन आणि विद्यामंदिर शाळेच्या टॅलेंट सर्च गुणवत्ता गुणगौरव समारंभ आमदार ऋतुराज पाटील यांच्या हस्ते पार पडला। यावेळी माजी जिल्हा परिषद उपाध्यक्ष शशिकांत खोत, सरपंच सौ सुरेखा कांबळे प्रमुख उपस्थित होत्या। आमदार ऋतुराज पाटील यांच्या प्रयत्नातून कोगिल खुर्द गावच्या नळ पाणी पुरवठा योजनेसाठी जलजीवन मिशनमधून 1.25 कोटी रुपयांचा निधी उपलब्ध झालाय। याशिवाय गावातील मंदिराचा दुसरा मजला, महादेव मंदिराकडे जाण्यासाठी पायऱ्या, मुख्य रस्त्यासह गावातील अंतर्गत रस्त्यांचं काँक्रिटीकरण या कामांसाठी आमदार ऋतुराज पाटील यांच्या प्रयत्नांमधून निधी उपलब्ध झालाय। यापैकी पूर्ण झालेल्या कामांचं लोकार्पण आणि नव्या कामांचा शुभारंभ आमदार ऋतुराज पाटील यांच्या हस्ते करण्यात आला। यावेळी उपस्थितांशी संवाद साधताना आमदार ऋतुराज पाटील यांनी कोरोनाचा कालावधी वगळता कोल्हापूर दक्षिण मतदारसंघात 2.5 वर्षांमध्ये 750 कोटी रुपयांची कामं मार्गी लागली असल्याचं सांगितलं। यावेळी त्यांनी आमदार सतेज पाटील यांना राज्य पातळीवर नेतृत्व करण्याची संधी मिळावी यासाठी आणि आपल्याला पुन्हा जनतेची सेवा करण्यासाठी पाठबळ द्यावं असं आवाहन केलं। विकास कामांचं लोकार्पण आणि शुभारंभानंतर आमदार ऋतुराज पाटील यांच्या उपस्थितीत गावातील प्राथमिक शाळेत आयोजित गुणवंत विद्यार्थी गौरव समारंभ संपन्न झाला। या कार्यक्रमात टॅलेंट सर्च परीक्षेच्या गुणवत्ता यादीत झळकलेल्या विद्यार्थ्यांना आमदार ऋतुराज पाटील यांच्या हस्ते सन्मानित करण्यात आलं। यावेळी संजय गांधी निराधार योजनेच्या लाभार्थ्यांना मंजुरीपत्र, काँग्रेस पक्षाच्या नूतन पदाधिकाऱ्यांना नियुक्तीपत्रांचं वाटप करण्यात आलं। त्याचबरोबर कोरोना काळात उत्कृष्ट कामगिरी बजावणाऱ्यांना आणि प्रतिकूल परिस्थितीवर मात करत पोलीस भरती झालेले रामशंकर मोरबाळे यांना सन्मानित करण्यात आलं। यावेळी बोलताना आमदार ऋतुराज पाटील यांनी जीवनात यशस्वी होण्यासाठी प्रामाणिक प्रयत्नांबरोबरच संस्कार जपण्याची गरज असल्याचं सांगितलं। जीवनात कितीही मोठं यश मिळालं तरी आई-वडिलांना विसरू नका असं आवाहन करत आमदार पाटील यांनी शाळेमध्ये आवश्यक असणाऱ्या सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी निधी उपलब्ध करून देण्याची ग्वाही दिली। जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष शशिकांत खोत यांनी आमदार सतेज पाटील आणि आमदार ऋतुराज पाटील यांनी कोगिल खुर्दच्या विकासासाठी भरभरून सहकार्य केलं असून गावातील प्रत्येक घटकाच्या पाठीशी ते हिमालयासारखे उभे असतात। आता विधानसभा निवडणुकीत कोगिल खुर्द वासियांनी त्यांच्या पाठीशी राहावं असं आवाहन खोत यांनी केलं। या कार्यक्रमाला चंद्रकांत गुरव, लता संकपाळ, बाबासाहेब यादव, संजय चव्हाण, भैरवनाथ संकपाळ, शंकर बोरवाडे, सुनील चव्हाण, रवींद्र बेडकर, शिवाजी संकपाळ, विजय गुरव, अरुण मोरे, दयानंद संकपाळ, सागर काटे, दत्ता संकपाळ, गजानन यादव, केदार बेडकर, राजेंद्र संकपाळ यांच्यासह विविध संस्थांचे पदाधिकारी, शिक्षक, विद्यार्थी, ग्रामस्थ उपस्थित होते।